नमस्कार, मी किरण क्षीरसागर सर स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। या मागील व्हिडिओमध्ये मी इंग्रजी विषयाचं प्रेझेंट टेन्स आणि त्याचे प्रकार हे आपण काय केले होते बघितले होते। या व्हिडिओमध्ये आज आपण पास्ट टेन्स आणि त्याचे उपप्रकार हे आपण बघणार आहोत। तर पास्ट टेन्स म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, मराठीमध्ये आपण त्याला भूतकाळ म्हणतो। द ॲक्शन विच हॅड ऑलरेडी गॉन बाय इज कॉल्ड पास्ट टेन्स। म्हणजे ज्याच्यामध्ये क्रिया घडून गेलेली असते, पूर्ण झालेली असते, त्याला काय म्हणतात? पास्ट टेन्स, भूतकाळ असं म्हटलं जातं। आता हा भूतकाळ बघत असताना याचे 4 प्रकार पडतात। ते प्रकार आपण बघूया। त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स। पास्ट टेन्सचा पहिला प्रकार सिंपल पास्ट टेन्स, आणि या सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? तर S + V2 + O। या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रियापद त्याचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आपल्याला काय असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे। कारण ज्यावेळी आपण टेन्स बघतो त्यावेळी आपल्याला हे काय करावे लागतात, वापरावे लागतात। मग S + V2 + O। S म्हणजे सब्जेक्ट, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि O म्हणजे ऑब्जेक्ट। आता V2 जसं राईट, रोट, रिटर्न, राईट हे पहिलं रूप झालं, रोट हे दुसरं रूप झालं आणि रिटर्न हे तिसरं रूप झालं। मी याच्या पद्धतीने आपण वाक्य बनवूयात। कसं वाक्य होतंय बघा, आय रोट अ लेटर। आय रोट अ लेटर, सब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट। दुसरं वाक्य, ही सॅंग अ सॉन्ग। बघा दुसरं वाक्य काय आहे? ही सॅंग अ सॉन्ग, सब्जेक्ट वापरला, सिंग या क्रियापदाचा आपण V2 म्हणजे दुसरं रूप वापरलं आणि ऑब्जेक्ट वापरलं। प्यून रँग द बेल, रिंग रँग रंग, रिंग रँग रंग, रिंग या क्रियापदाचं V2 काय होतं? रँग होतं। पुढचा आहे शी परचेस्ड अ कार। परचेस्ड म्हणजे खरेदी करणे, परचेस, परचेस्ड, परचेस्ड। पुढचं वाक्य आहे बघा, टीचर टोल्ड अ स्टोरी। टीचर टोल्ड अ स्टोरी, टेन टोल्ड टोल्ड, टीचर टोल्ड अ स्टोरी। म्हणजे याच्यामध्ये काय आहे? तर सिंपल पास्ट टेन्स याचा फॉर्म्युला आहे S + V2 + O। कर्ता वापरा, क्रियापदाचं दुसरं रूप वापरा आणि ऑब्जेक्ट वापरा। त्याच्या पद्धतीने आपण काय केलेली, ही 5 वाक्य केलेली आहेत। आता हे सिंपल टेन्स आला, याच्यानंतर त्याचा पुढचा प्रकार, दुसरा प्रकार कोणता पडतो? तर कंटिन्युअस पास्ट टेन्स। कंटिन्युअस पास्ट टेन्स यालाच प्रोग्रेसिव्ह पास्ट टेन्स असं देखील म्हटलं जातं, की चालू भूतकाळ, जी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती त्याला कंटिन्युअस पास्ट टेन्स असं म्हटलं जातं। तर त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, S + was were + V1 + ing + O। S + was were + V1 + ing + O। कर्ता वापरायचा, कर्त्यानुसार वॉज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं, त्याला आयएनजी प्रत्यय लावायचा आणि ऑब्जेक्ट वापरायचं। आता या पद्धतीने आपण वाक्य बनवून बघूया। बघा, आय वॉज टेलिंग अ स्टोरी। आय वॉज टेलिंग अ स्टोरी। दुसरं वाक्य बनवू आपण, रोहित was completing
हिज वर्क. रोहित वॉज कम्प्लिटिंग हिज वर्क. सब्जेक्ट आहे वॉज वेअर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. क्रियापदाच्या मूळ रूपाला काय करायचं आयएनजी प्रत्यय लावायचा आणि पुढे ऑब्जेक्ट वापरून मोकळं व्हायचं. आता याच्यानंतर तिसरं वाक्य आपण बघूयात. शी वॉज सिंगिंग अ पोएम. इथं देखील आपण काय केलेलं बघा. शी वॉज सिंगिंग अ पोएम. करता वापरला. वॉज वेअर पैकी एक क्रियापद वापरलं सहाय्यकारी क्रियापद. मेन वर्ब वापरला आणि त्याच्यानंतर काय वापरले आपण ऑब्जेक्ट वापरलेला आहे. आता समजा इथं दे घेतलं आपलं दे, तर दे वॉज नाही दे वेअर येणार बघा. दे वेअर दे वेअर प्लेइंग इन द हॉट सन. ते काय करत होते उन्हात खेळत, कडक उन्हामध्ये खेळत होते. अशा पद्धतीने बघा कंटिन्युअस पास्ट टेन्स काय होतात वाक्य तयार होतात. हे त्याचं सूत्र आहे एस प्लस वॉज वेअर प्लस P1 प्लस आयएनजी प्लस ओ. करता वॉज आणि वेअर यापैकी एखादं सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय लावायचा आणि शेवटी काय करायचं ऑब्जेक्ट वापरून मोकळं व्हायचं. हे झालं कंटिन्युअस पास्ट टेन्स. याचा पुढचा प्रकार आहे पास्ट टेन्सचा पुढचा प्रकार परफेक्ट पास्ट टेन्स. पूर्ण भूतकाळ ज्याला म्हटलं जातं. त्याचा फॉर्म्युला असा आहे एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. क्रियापद हॅड हे सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. बघा मगाशी मी सांगितलं की क्रियापदाचे आपल्याला तिन्ही रूप कमीत कमी 100 क्रियापदांचं पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप आपल्याला काय पाहिजे पाठ पाहिजे. त्याच वेळी आपल्याला टेन्स नावाचा जो प्रकार आहे तो काय येणार आहे चांगल्या पद्धतीने येणार आहे. आता आपण वाक्य बनवायचं बघा. याच्यानुसार समजा आपण केशव घेतलं. केशव सहाय्यकारी क्रियापद त्यांनी सांगितलं आपल्याला की हॅड वापरा. केशव हॅड. V3 वापरायचं. कम्प्लिटेड हिज वर्क. करता वापरला आपण हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं. कम्प्लिटेड कंप्लीटचं V3 आपण वापरलं आणि शेवटी काय केलं ऑब्जेक्ट वापरून मोकळं झालो. त्याच्यानंतर आपण सीता हॅड इटन अँड ॲपल. सीता हॅड इटन अँड ॲपल. करता वापरला. हॅड हे काय केलं सहाय्यकारी क्रियापद वापरलं. V3 वापरलं आणि त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट वापरलं. पुढचं वाक्य बघूयात. सारंग हॅड रंग द बेल. सारंग हॅड रंग द बेल. रिंग रँग आणि रंग मगाशी मी सांगितलं होतं. सब्जेक्ट वापरला. हेल्पिंग वर्ब हॅड हे वापरलं. V3 वापरलं आणि त्याच्यानंतर काय केलं आपण ऑब्जेक्ट वापरून मोकळं झालो. शेवटचं एक वाक्य घेऊयात. ओम हॅड सोल्ड अ कार. ओम हॅड सोल्ड अ कार. सब्जेक्ट वापरला. हॅड हे काय वापरलं आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलं नाही का. क्रियापदाचं तिसरं रूप आपण काय केलेले तो वापरले आणि शेवटी काय वापरलं आपण ऑब्जेक्ट वापरून काय झालेले मोकळं झालेलो आहोत. अशा पद्धतीने बघा परफेक्ट पास्ट टेन्स याचा फॉर्म्युला काय आहे एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. आता याच्यानंतर पास्ट टेन्सचा शेवटचा प्रकार आपण बघूया. शेवटचा प्रकार आहे बघा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. त्याला चालू पूर्ण भूतकाळ असं म्हटलं जातं. आता मगाशी पण आपण चालू भूतकाळ बघितला. त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक तर कंटिन्युअस पास्ट टेन्स काय दाखवतं की भूतकाळामध्ये कुठली ऍक्शन चालू होती एवढंच दाखवतं. मात्र हा जो प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स
तर भूतकाळामध्ये चालू असणारी जी क्रिया होती, ऍक्शन होती, ती किती काळ चालत होती, तो काळ आणि वेळ काय केला जातो या प्रकारामध्ये दाखवला जातो. आता याचा फॉर्म्युला काय आहे मग? याचा फॉर्म्युला आहे बघा, एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O. अशा पद्धतीने काय आहे याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O. अशा पद्धतीने काय आहे याचा फॉर्म्युला आहे. मग याच्या साहाय्याने आपण काय करूयात, वाक्य बनवूयात. आय हॅड बीन लिव्हिंग इन शिरवळ सिन्स 2020. अशा पद्धतीचं काय झालं, वाक्य तयार झालं. पुढे आपण बघा, सारंग हॅड बीन completing his work. बघा, सारंग हॅड बीन कम्प्लिटिंग हिज वर्क. बघा, आपल्याकडे जर फॉर्म्युले पाठ असतील तर आपल्याला काय करता येणार आहे, वाक्य बनवता येणार आहे. ओम हॅड बीन फाइंडिंग अ जॉब. ओम हॅड बीन फाइंडिंग अ जॉब. आणि शेवटचं वाक्य घेऊयात आपण, रमेश had been living his bad habits. फॉर्म्युला काय आपण बघितलं, एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O. त्याच्या पद्धतीने आपण काय केलेली 4 वाक्य बनवलेले आहेत. अशा पद्धतीने आपण पास्ट टेन्स बघितलेला आहे. पास्ट टेन्सचे 4 प्रकार बघितले. सिंपल पास्ट टेन्स त्याचा फॉर्म्युला बघितला, एस प्लस V2 प्लस O. त्याच्यानंतर कंटिन्युअस पास्ट टेन्स बघितला, त्याचा फॉर्म्युला बघितला आपण एस प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस ING प्लस O. त्याच्यानंतर आपण बघितलं परफेक्ट पास्ट टेन्स, त्याचा फॉर्म्युला आपण बघितला एस प्लस हॅड प्लस V3 प्लस O. आणि त्याच्यानंतर शेवटचा हा प्रकार आपण बघितला परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, त्याला चालू पूर्ण भूतकाळ असं म्हटलं जातं. आणि त्याचा फॉर्म्युला आपण बघितला एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करा. हे पाठ केल्यानंतर तुम्हाला काय होईल, वाक्य तुम्हाला बनवता येतील. धन्यवाद.